नमस्कार, मी दमयंती. स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये. आज आपण घरच्या घरी मस्त हॉटेलसारखी मटर पनीरची रेसिपी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तर ही मटर पनीर आपण अगदी घरगुती पद्धतीने बनवले आहे आणि याची चव अगदी हॉटेलसारखी लागते. तर हे याच्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागते. चला तर मग हे मटर पनीर घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया. तर मटर पनीर बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीरचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि 1 वाटी फ्रेश मटर घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे फ्रेश मटर नसतील तर तुम्ही फ्रोझन मटर वापरलेत तरीही चालेल. तर पनीरचे तुकडे तुम्ही आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. तर आता आपल्याला ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 3 मोठे कांदे उभे चिरून घेतलेत, 2 टोमॅटो चिरून घ्यायचेत उभे आणि 20 ते 25 काजू इथे मी घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याला तेलामध्ये व्यवस्थित परतून याची प्युरी बनवून घ्यायची. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे आणि याच्यामध्ये काही खडे मसाले घालायचे आहेत, ज्याने आपल्या भाजीला छान अशी चव येते. तर खडे मसाल्यामध्ये मी अर्धा टीस्पून शहाजिरे, 3 लवंग आणि 4 मिरे याच्यामध्ये घातलेत. 4 तेजपत्ता घालायचेत आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचेत. नंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण कांदा उभा चिरून घेतला आहे तो घालायचा आहे. इथे मी मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तेलामध्ये हाय टू मीडियम हीटवर थोडे मऊ होईपर्यंत आणि याचा हलका रंग बदलेपर्यंत परतवायचे. फार वेळही परतवायचे नाही आहेत. याचा रंग बदललेला दिसला आणि थोडे मऊ झालेले दिसले की लगेच याच्यामध्ये कट केलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि ते देखील थोडे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे. तर आता आपण हे टोमॅटो देखील याच्यामध्ये घालूयात आणि कांद्यामध्ये 1-1.5 मिनटं परतून घेऊया. तर टोमॅटो देखील आपल्याला हाय टू मीडियम हीटवर व्यवस्थित असा सॉफ्ट होईपर्यंत परतवायचा आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला काजू घालायचे आहेत. टोमॅटो परतून आपल्याला 1-1.5 मिनटं झालेलं आहे. काजू आपण याच्यामध्ये व्यवस्थित असे परतून घेऊया. आता आपल्याला कांदा, टोमॅटो आणि काजू व्यवस्थित शिजवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला याची प्युरी बनवताना सोपं जाईल. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, याच्यामध्येच आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला हाय फ्लेमवर झाकण ठेवून या कांद्याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचे कांदा टोमॅटोला. तर आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि याला पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊया, म्हणजे छान अशी आपली प्युरी बनते आणि कांदा टोमॅटोचा जो कच्चेपणा आहे तो देखील कमी होतो. तर तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांदा एकदम मऊ झालेला आहे आणि टोमॅटो देखील छान असे पाण्यामध्ये शिजलेले आहेत. तर आता आपण हे गॅस बंद करायचं आहे आणि थंड व्हायला बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपण पनीर आणि मटर जे आहेत ते थोडेसे फ्राय करून घेऊ. त्यासाठी आपल्याला परत पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, 1-1.5 चमचा, आणि याच्यामध्ये हे जे पनीर आहे ते आपल्याला हलकं लाईट गोल्डन होईपर्यंत किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचे. तर आपल्याला हे खूप जास्त तळून घ्यायचं नाही आहे, अगदी याचा रंग बदलेपर्यंत आणि छान याला थोडा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतवायचे. तर गॅसची फ्लेम मीडियम टू लोवर ठेवायची. तर तुम्ही बघू शकता याचा हलका रंग बदललेला आहे पनीरचा. हे आपण तेलामधून काढून घेऊ आणि याच्यामध्येच मटर जे आहेत ते थोडेसे फुलेपर्यंत आणि थोडेसे तळून घेऊयात. तर पनीर काढून घेतले, याच तेलामध्ये आपल्याला मटर घालायचे आहेत आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तर तेल मी इथं अगदी थोडं घातलेलं आहे. आपल्याला पनीर आणि जे हिरवे मटर आहेत ते आपल्याला हलके असे तेलामध्ये परतून घ्यायचे. आता आपण झाकण ठेवूया, म्हणजे मटर जे आहेत ते पटकन फुलले जातात. तर हे पहा, आपले हिरवे मटर जे आहेत ते मस्त असे फुललेले आहेत. तर आपण हे काढून घेऊ. जो आपण कांदा टोमॅटो परतून घेतला आहे तेलामध्ये तो देखील व्यवस्थित थंड झालेला आहे. तर आता आपल्याला याची प्युरी बनवायची आहे. तर याच्यामध्ये आपण आधी शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घातलेलं होतं, ते थोडंसं आपण याच्यामध्ये राहिलेलं आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये वेगळं पाणी घालण्याची गरज नाही. जर तुम्हाला आवश्यकता लागली तर तुम्ही वेगळं पाणी घालून याची छान अशी बारीक प्युरी करून घ्या. तर इथे मी वेगळं पाणी न घालता आहे त्या पाण्यातच याची प्युरी बनवून घेतली. आता आपल्याला परत कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचे आणि याच्यामध्ये 1 मोठा क्यूब बटर घालायचं आहे. तर बटर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल, पण बटरने मटर पनीरला छान टेस्ट येते. तर आता आपण हे मेल्ट करून घेऊ आणि याच्यामध्ये जी आपण कांदा टोमॅटो आणि काजूची प्युरी बनवली आहे ती घालून ती छान अशी परतून घेऊया. तर सर्व प्युरी जी आहे ते आपल्याला बटरमध्ये आणि तेलामध्ये घालायचे आणि गॅसची फ्लेम हाय टू मीडियमवर ठेवून ही जी प्युरी आहे ती व्यवस्थित याला तेल सुटेपर्यंत परतत राहायचे. तर हा जो आपण मसाला बनवला आहे किंवा प्युरी बनवली आहे ती आपल्याला
छान अशी तेल सुटेपर्यंत परतवायची, म्हणजे जी आपली मटर पनीरची भाजी आहे ती एकदम चवीला भारी होते। तर आता आपल्याला याला सतत असं हलवत एक 10 ते 15 मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत परतत राहायचे। जेवढं तुम्ही ही प्युरी व्यवस्थित परतवाल तेवढी आपली जी मटर पनीरची भाजी आहे ती एकदम मस्त बनते। तर आपल्याला याच्यामधलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतत राहायचे। तर हे पहा, याला मी सतत हलवत थोडा वेळ परतून घेतलेला आहे। तर याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालूया आणि याला परत 1-2 मिनटं छान असं परतून घेऊया। तर तुम्ही जेवढं या ग्रेव्हीला परतून घ्याल किंवा प्युरीला परतून घ्याल तेवढी आपली मटर पनीर टेस्टी बनते। तर पहा, याला छान असं तेल सुटलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। आता ग्रेव्ही प्युरी जी आहे ती आता आपली परतून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता प्युरी परतल्यानंतर याला व्यवस्थित तेल सुटतं आणि ती अशी मिळून येते, म्हणजे समजायचं की प्युरी आपली व्यवस्थित परतून झालेली आहे। याच्यात जो काही कच्चेपणा राहिलेला असतो तो निघून जातो आणि आपली भाजी जी आहे ती व्यवस्थित मस्त अशी टेस्टी बनते। तर आता आपण याच्यामध्ये मसाले घालायचे। तर मसाल्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा जो आहे ते आपल्याला घरगुती काळा मसाला जो असतो आपला तो घालायचा आहे। याने याला टेस्टही येते आणि कलरला देखील भाजी आपली मस्त दिसते। तर तुमच्याकडे याच्यामधले जे मसाले अवेलेबल आहेत ते घाला किंवा तुम्ही रेडीमेड काळा मसाला नसेल तर रेडीमेड गरम मसाला किंवा काळा मसाला वापरलात तरीही चालेल। इथे मी घरगुती काळा मसाला याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेला आहे। तर आता आपल्याला याला 1-1.5 मिनटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून मसाले, आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लोमध्ये ठेवायची। तर आता आपली ग्रेव्ही जी आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि आपल्याला मटर पनीर कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे तेवढे याच्यामध्ये पाणी घालायचे। तर आता आपण याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी घालून ही जी ग्रेव्ही आहे ती मस्त अशी शिजवून घ्यायची। तर इथे मी सुरुवातीला 1 ग्लास आणि नंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास, एकूण 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी घातले। पाणी तुम्ही अंदाजे घाला, तुम्हाला कितपत घट्ट हवी आहे तेवढं। तर तुम्ही बघू शकता ग्रेव्ही जी आहे ती आपली बऱ्यापैकी घट्ट दिसत आहे। याच्यामध्ये आपण अजून अर्धा ग्लास पाणी घालायचे। तर इथे मी 4 ते 5 लोकांना पुरेन एवढे मटर पनीरची रेसिपी मी बनवलेलं आहे। जर तुम्हाला कमी प्रमाणात बनवायची असेल तर 1 ग्लास पाणी घातलं तर पुरेसं होईल। तर इथे मी 1.5 ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता आपल्याला 1 मिनटं याला असंच बॉईल करायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये जे आपण पनीर आणि मटर जे आहेत ते थोडेसे तळून घेतले ते याच्यामध्ये घालायचे आहेत। तर आता आपली ग्रेव्ही जी आहे ती मस्तपैकी झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडी साखर घातली तरी हे चालेल। तर इथे मी साखर घातलेली नाही, फक्त मीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला थोडी आंबट गोड आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर घातली तरी चालेल। तर आता आपण जे पनीर आणि हिरवे मटर थोडे तळून घेतले ते याच्यामध्ये घालायचे आणि याला व्यवस्थित असं 2-3 मिनटं छान शिजवून घ्यायचे। तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवायचे आणि याला 2-3 मिनटं छान 1-2 उकळी काढून घ्यायची आहे। तर आपले मटर पनीर जे आहे तुम्ही बघू शकता, याला रंग देखील किती सुरेख आलेला आहे। अगदी मस्त हॉटेलसारखी आपली मटर पनीर दिसत आहे। तर याला आपण आता झाकून एकदम लो हीटवर 2-3 मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर आपलं मटर पनीर जे आहे ते होत आलेलं आहे। तर आपण याला 2-3 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया। तर झाकण ठेवायचं आहे आणि याला 2-3 मिनटं अगदी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे। तर 2-3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता जे मटर पनीर आहे आपलं ते व्यवस्थित बॉईल झालेलं आहे। 3 मिनटानंतर मटर पनीर बनवून तयार आहे। पहा, अगदी मस्त असा याला रंग आलेला आहे आणि जेवढी दिसायला छान आहे तेवढी चवीला देखील अप्रतिम लागते। आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया। जर तुमच्याकडे कसुरी मेथी अवेलेबल असेल तर ती तुम्ही क्रश करून घातलीत तरी चालेल, नसेल तर नाही घातली तरी चालेल। तर या घरगुती पद्धतीने मस्त अशी आपली मटर पनीरची रेसिपी बनवून तयार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या रेसिपीच्या सर्व अपडेट्स तुम्हाला भेटण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत। धन्यवाद।